नमस्कार, जय शिवराय. मी आहे आशिष भोसले. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मी निघालो आहे आज गावाला. आज मला आहे सुट्टी. तर माझ्यासोबत आहे मयूर, इकडे अमन आहे, आवडे आहे. हे माझे सगळे गावातले मित्र आहेत. माझं गाव आहे खर्डी. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड याच्या सानिध्यात वसलेलं एक छोटंसं गाव. या गावाला एक ऐतिहासिक वारसा आहे. स्वराज्याचे सरसेनापती श्रीमंत हर्जीराजे राजे माडिक यांचे वंशज आमच्या गावामध्ये राहतात. हे समोर जे दिसतंय छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आहे आमच्या गावामधलं. आणि जे तुम्हाला पहिले दाखवलं ते छत्रपती हर्जीराजे राजे माडिक यांचं स्मारक होतं. आम्ही गावामध्ये आलो तर आमच्या गावातली मुलं क्रिकेट खेळत होते. इकडे आमच्या गावातले कमलेश राजे माडिक यांनी 2 बैलजोडी घेतलेले आहेत शर्यतीसाठी. मग आम्ही आलो, त्यांना पहिल्यांदाच झुंपायचं होतं बैलगाडीसाठी. मग आम्ही सगळेजण निघालो. इकडे आलो आम्ही, त्यांची पूजा वगैरे केली आणि मग त्यांना खाली जरा रोड दाखवत आमच्या गावचा जो खालचा रोड आहे तिकडे त्यांना घेऊन गेलो. मग थोडीशी त्यांना पळवली. इकडे थोडासा फोटोशूट वगैरे केला आम्ही. तो लहान आहेत. त्याच्यानंतर हा म्हणतो मला व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर निघालो रायगडला जायला, रायगड रोपेला. माझा भाऊ आहे कृपाळ राजे माडिक. त्याने तिकडे रायगड रोपेला स्पेशल बासुंदी चहाचं हॉटेल टाकलं तिकडे, म्हणजे चहाचं स्पेशल. तिकडे कोल्ड कॉफी वगैरे सगळं भेटतं. त्यांनी तिथं हॉटेल टाकल्यापासून आम्ही काही त्याला भेट दिली नव्हती. मग बोललो जाऊन आज भेट देऊन येऊ, आज सुट्टी आहे तर त्याला नक्की भेट द्या. त्याचं तिथेच हॉटेल आहे रायगड रोपवेच्या इथे. हा इथनं सरळ पुढे गेलात की रायगड रोपवे आहे. आणि चहा पिऊन तर बघा, त्याचा 1 नंबर चहा आहे. स्पेशल बासुंदी चहा असं त्याच्या हॉटेलचं नाव आहे. कधी आलात की नक्की भेट द्या त्याला. समोरून रोपवे खाली येताना दिसतोय. गडावरती जी लोक आहेत त्यांना खाली आणत आहेत, कारण का रात्रीचं आता गडावरती राहून देत नाहीत. राहणं बंद केलं आहे रात्रीच्या वेळेस. त्यामुळं 5 वाजता सगळं बंद होतं वरती लोक सोडण्याचं काम. त्यानंतर रात्री मग लोकांना खाली सोडलं जातं, फक्त जे लोक वरती राहिलेले आहेत त्यांना. ओ जेसी बोले, काय हो जेसी बोले. आमच्याकडे ऑर्डर घ्याल काय? हो वरती बघा की. लो गावाला बघतो तर आत्याच्या घरामध्ये एक झायलोवाला घुसला. ॲक्सिडेंट झालं तिथं मोठं, पण नशिबाने जीवितहानी कुठली झाली नाही. हे असं तिथं नुकसान झालं पूर्ण घराचं सगळं. माझी चुलत आत्या आहे, तिथं आमच्या खर्डी फाट्यावरती राहते. मग काय आलो सकाळी निघून महाडला घरी आलो. इकडे आकाशच्या दुकानामध्ये आलेलो. मग त्याच्या जरा इथे येऊन गाडीमध्ये बसलेलो. चला मग माझा ब्लॉग संपवतो इथेच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.